विरारमध्ये एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे। मुलीला प्रेमाच्या आमिषाने पळवून नेल्याचा आणि हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप नातेवाईक आणि मनसे व काही हिंदू संघटनांनी केला आहे। दुसरीकडे विरार पोलिसांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळत या प्रकरणात कोणताही आरोपी नसल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे। विरारमध्ये 14 तारखेपासून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये रिजवान नावाचा तरुण संबंधित मुलीसोबत जाताना दिसत असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे। हा सीसीटीव्ही पोलिसांनी नव्हे तर स्वतः नातेवाईकांनी मिळवून पोलिसांकडे दिल्याचा आरोप आहे। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या चक्रा मारूनही अपेक्षित कारवाई झाली नाही। त्यानंतर काही हिंदू संघटनांनी स्वतः तपास सुरू केला। चौकशी दरम्यान एका सलून चालकाकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित तरुणाशी संपर्क साधण्यात आला आणि काही वेळातच मुलगी एका महिलेसोबत आढळल्याचा दावा करण्यात आला। त्या महिलेला आणि सलून चालकाला विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। मात्र चौकशीनंतर दोघांनाही सोडून देण्यात आल्याचा आरोप नातेवाईक आणि हिंदू संघटनांनी केला आहे। तसेच मुलीच्या वैद्यकीय तपासणीसही विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। मात्र या सर्व आरोपांवर विरार पोलिसांनी वेगळी भूमिका मांडली आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार अल्पवयीन मुलगी घरातील कौटुंबिक कारणामुळे स्वतःहून घराबाहेर गेली होती। या प्रकरणात कोणताही आरोपी नसून लव्ह जिहादचा संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। तसेच वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। एकीकडे हिंदू संघटना आणि नातेवाईक लव्ह जिहादचा आरोप करत आहेत तर दुसरीकडे पोलिसांनी तो स्पष्टपणे फेटाळला आहे। त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती तपासातूनच समोर येणार आहे। अल्पवयीन पीडित जी आहे या गुन्हा रजिस्टर नंबर 402/26 विरार पोलीस स्टेशन मधली जी मुलगी आहे ती स्वतःच्या इच्छेने तिची बहीण तिच्यावरती रागवल्यामुळे रागाच्या भरात निघून गेली आणि ती ज्या व्यक्तीसोबत थांबली होती त्याच व्यक्तीसोबत ती परत आपल्याला मिळालेली आहे। त्याच्यामध्ये आपण म्हणतो त्या पद्धतीचा प्रथमदर्शनी कोणताही प्रकार उघडकीस आलेला नाही। तिच्या त्या तपासाचा भाग म्हणून ती सध्या वैद्यकीय तपासणी करणे कामी तिला पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने सखोल तपास आमचा चालू आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे आपल्याकडे सरकारी वैद्यकीय हॉस्पिटल उपलब्ध आहेत त्यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं, पण तिथे स्त्री वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्या उपलब्ध नसल्या कारणाने त्याला थोडासा विलंब झालेला आहे। तरी आता वसई येथील दिनशा पेटेट हॉस्पिटलला त्यांची वैद्यकीय तपासणी कामी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि थोड्या वेळात ती प्रोसिजर पण पूर्ण। आरोपी कोणी याच्यामध्ये निष्पन्न नाही, त्या अनुषंगाने त्यांचा महिला अधिकाऱ्यांसमक्षचा जबाब नोंद करण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे होत्या त्यांचा जबाब नोंद केलेला आहे। तसा कुठलाही प्रकार सध्या प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न होत नाही। आरोप केला जातोय की लव्ह जिहादचा प्रकार तसा कोणताही प्रकार याच्यामध्ये निदर्शन झालेलं नाही।